अहिल्यानगर शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली तरुणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या 5 कॅफे चालकांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना शहरातील कॅफेची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. नमुना आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील तुषार धाकराव व संदीप पवार, विश्वास बेरड, पंकज व्यवहारे, शाहिद शेख, गणेश धोत्रे, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, जालिंदर माने, मयूर गायकवाड, भाग्यश्री बिटे, सारिका दरेकर, ज्योती शिंदे यांचे पथक तयार करून अहिल्यानगर व भिंगार येथील कॅफेची तपासणी करून गैरप्रकार आढळल्यास कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले. पथकाने कॅफे चालक महेश पोपट खराडे वय 23 राहणार नालेगाव अहिल्यानगर परफेक्ट कॅफे, आसिफ आयाज शेख वय 26 राहणार भोसले आखाडा बुरुडगाव अहिल्यानगर, विशाल विष्णू वाघ वय 18 राहणार बुरुडगाव रोड अहिल्यानगर, मंगेश भरत आजबे वय 19 राहणार बुरुडगाव रोड अहिल्यानगर, महेश शंकर दरंदले राहणार चिपाडेमळा अहिल्यानगर परात बेलाचाव कॅफे, अविनाश विलास ताठे वय 32 राहणार ताठेनगर सावेडी अहिल्यानगर ऑरिगॅनो कॅफे, मंगेश रमेश देठे वय 19 राहणार भगवती कोलार तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर, महेश सातपुते राहणार अहिल्यानगर परात झेडके कॅफे, कृष्णा अनिल कराळे वय 19 राहणार तपोवन रोड ज्ञानसंपदा शाळेच्या पाठीमागे अहिल्यानगर वननेस कॅफे यांच्या विरुद्ध कारवाई करून कोतवाली तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129 131 क प्रमाणे 05 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पथकाने वर नमूद कॅफेमध्ये मिळून आलेल्या तरुण मुला-मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हे करत आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.